गुड मॉर्निंग सगळ्यांना। 7 जुलै 2024ला जो मराठी पेपर म्हणजे सीटेटचा मराठी जे 30 मार्कासाठी असतं त्याच्यामध्ये 15 मार्क जे अध्यापनशास्त्र आहे ते आपण बघणार आहोत। आता अध्यापनशास्त्राचे प्रश्न तुम्हाला टॉपिकनुसारच येतात जर तुम्ही वाचले असतील तर। आता हा प्रश्न एखाद्या विषयावर खूप चिंतन करूनही एका मुलाला स्वतंत्रपणे एखादा परिच्छेद लिहू शकत नाही। म्हणजे एखाद्या मुलाला काय स्वतंत्रपणे लिहू शकत नाही, म्हणजे खूप त्याने चिंतन केलं किंवा काय केलं तरी तो स्वतंत्रपणे लिहू शकत नाही। मात्र हेच लेखन मोठ्या माणसाच्या किंवा मित्राच्या मार्गदर्शनात लिहू शकतो। हे मार्गदर्शन म्हणजे काय? म्हणजे एखादा मुलगा आहे तर तो काय करतो, स्वतः खूप चिंतन करतो किंवा काय जे सोडवायचं पण त्याला ते करता येत नाही। पण जर एखाद्या मोठ्या माणसाने किंवा त्याच्या मित्राने जर त्याला मार्गदर्शन केलं तर ते सोडवता येतं। आता हा लेव वायगोस्कीचा जो सिद्धांत आहे याच्यावरील प्रश्न आहे। म्हणजे याला काय म्हटलं जातं? परातीकरण, स्कॅफोल्डिंग। म्हणजे जर एखादा विद्यार्थी कुठे अडखळत असेल, जर एखाद्या माणसाने त्याला मदत केली, मित्राने मदत केली तर त्याला ते कार्य पूर्ण करता येतं। म्हणजे या मार्गदर्शनाचं नाव काय असतं? तर याला परातीकरण असं म्हटलं जातं। म्हणजे मराठीमध्ये पण प्रश्न येतो। आता प्रश्न 107 काय म्हणतोय? डॅश डॅश या प्रकारच्या शिक्षणात मुलांना बुद्धिमत्ता आणि तर्क यासारख्या वरच्या पातळीवरच्या प्रक्रियेची गरज भासते। म्हणजे बघा, डॅश डॅश म्हणजे या पद्धतीमध्ये काय करायचं आहे? मुलांना तर्क करावं लागतं। वरच्या पातळीवरच्या प्रक्रिया म्हणजे काय? विचार, तर्क, कल्पना या सगळ्यांचा वापर करावा लागतो। आता कोणत्या पद्धतीमध्ये? आता मौखिक पद्धतीमध्ये एवढं काही करावं लागत नाही। म्हणजे काय झालं? बाहेर गेलं। गतिबोधात्मक शिक्षण आपण बघितलं होतं, हातांची हालचाली करून, इथे पण राहत नाही। संरचनात्मक शिक्षण म्हणजे काय? म्हणजे एक स्ट्रक्चर वाईज, तिथे पण एवढं करावं लागत नाही। पण वरच्या पातळीवरच्या म्हणजे जास्त प्रकारे विचार कुठे करावा लागतो? संकल्पना शिक्षण जे असतं, संकल्पना शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात तर्क, अनुमान, वरच्या पातळीवरच्या प्रक्रियेची गरज भासते। आता प्रश्न 108 काय म्हणतोय बघा, हे आपण अध्यापन पद्धती बघितली होती। काही शब्द चुकीचे लिहिलेले असतानाही, बघा, काही शब्द चुकीचे लिहिलेले असतानाही तुम्ही विद्यार्थ्यांच्या एकूण भाषा वापराचे कौतुक करतात। तुम्ही वर्गात डॅश डॅश पद्धतीचा वापर करतात। म्हणजे बघा, विद्यार्थी काहीतरी लिहित आहे पण त्याच्या लिहिण्यातून काहीतरी चुका आहेत हे तुम्हाला माहीत आहे, पण तुम्ही काय करतात का जे चांगलं लिहिलंय त्याचं कौतुक करतात, ज्या चुकांकडे लक्ष देत नाही। म्हणजे हा प्रश्न फिरव जातो। म्हणजे तुमच्या वर्गात विद्यार्थी संभाषण करत असताना काही चुका करत आहे पण तुम्ही चुकांकडे लक्ष देत नाही, मात्र त्याने बोललेल्या भाषेचं कौतुक करतात। म्हणजे काय? चुकांकडे लक्ष कुठे दिलं जात नाही। याला म्हटलं जातं समग्र भाषा पद्धत। म्हणजे काय? विद्यार्थ्यांना फक्त त्याचे मत व्यक्त करण्यात समग्र भाषेचा विचार करायचा, त्याच्या चुकांचा विचार करायचा नाही। प्रश्न 109। आता प्रश्न 109 काय म्हणतोय बघा, तुम्ही हिंदी भाषिक शिक्षक आहात। काय आहेत? प्रश्न समजून घ्यावे लागतात। तुम्ही हिंदी भाषिक शिक्षक आहात। तुमची बदली पंजाब परिसरातील प्राथमिक शाळेत होते। म्हणजे तुम्ही हिंदीचे शिक्षक आहेत आणि तुमची बदली कुठे झाली? पंजाबमध्ये प्राथमिक शाळेमध्ये झाली। आता तुम्हाला तिथली भाषा येत नाही, त्यामुळे तुम्ही काय केलं पाहिजे? आता तुम्ही हिंदी भाषेचे शिक्षक आहेत आणि तुमची बदली कुठे झाली? पंजाबमध्ये झाली, पण तुम्हाला तिथली भाषा येत नाही। कुठली? पंजाबमधली, पंजाबी भाषा असेल कुठली। मग तुम्ही शिक्षक म्हणून काय करणार? पहिलं ऑप्शन काय म्हटलंय? लगेच हिंदी परिसरात बदली करून घेण्यासाठी अर्ज करावा। आता जर तुम्ही म्हणणार का हे ऑप्शन चांगलं आहे का, बदली करून घेऊ, पण तुम्हाला माहिती आहे बदली प्रक्रिया एका दिवसात होते का? मग मला सांगा, तुमची बदली व्हायला जर समजा 1 महिना लागेल, मग 1 महिने तुम्ही अध्यापन करणार नाही का? म्हणजे हे ऑप्शन काय झालं? बाहेर झालं, कारण योग्य नाही आहे। 2 काय म्हटलंय? मुलांच्या भाषेचा साधन म्हणून वापर करत अध्यापन सुरू करावे। म्हणजे बघा, तुम्ही तिथे बदली झाली आणि बदली झाल्यानंतर तुम्हाला तर कारण देण्यापेक्षा तर मुलांनाच काही शब्द, समजा तुम्हाला हिंदी भाषिक आहेत, तुम्हाला प्रत्येक शब्द पंजाबीमधील माहीत नाही, तर पंजाबीमध्येच त्याच मुलांच्या वस्तूंना काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, यांच्या म्हणजे मुलांच्या भाषेचा साधन म्हणून वापर करून काय करायचं? अध्यापन सुरू करून द्यायचं। म्हणजे हा बेस्ट पर्याय आहे, बरोबर? हा बेस्ट पर्याय ऑप्शन 2। तिसरं काय म्हटलं? इंग्रजीत बोलावे। आता इंग्रजीत बोलावे म्हणजे त्या मुलांची मातृभाषा पंजाबी आहे आणि तुम्ही जर इंग्रजीमध्ये बोलायला लागले तर योग्य आहे का? तर अजिबात योग्य नाही। मुलांना हिंदी शिकण्यात प्रोत्साहन द्यावे। आता काही काय म्हणतील का हे चांगलं आहे मुलांना हिंदी, म्हणजे तुम्ही शिक्षक म्हणून आहेत, मग तुम्ही प्राथमिक झाले का? तर अजिबात नाही। म्हणजे तुमच्या गरजेनुसार सगळ्या विद्यार्थ्यांना हे इंग्रजी बोला,
माझ्या गरजे म्हणजे तुम्ही काय केलं, स्वतःला काय म्हटलं, प्राथमिक नाही, शिक्षकाची भूमिका दुय्यम पाहिजे, म्हणजे हे पण बाहेर झालं. म्हणून ऑप्शन 2 याचं उत्तर का मुलांच्या, मग तुमची बदली जर पंजाब प्रांतात झाली तर तुम्ही काय केलं पाहिजे, त्या स्थानिक भाषेचा वापर करून अध्यापन कार्य सुरू करून दिलं पाहिजे. हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. प्रश्न 110. आता प्रश्न 110 काय म्हणतोय बघा, मजकुरातील विशिष्ट प्रकारची माहिती मिळवण्यासाठी तिचे बारकाई आणि लक्षपूर्वक वाचणे. बघा, मजकुरातील आता एखादा उतारा आहे, त्या उतार्यामधील काय करायची, तुम्हाला माहिती बारकाईने वाचायची आणि लक्षपूर्वक वाचायची, बारकाईने वाचायची आणि लक्षपूर्वक वाचायचे. या प्रकारच्या कौशल्याला डॅश डॅश आकलन म्हणतात, डॅश डॅश आकलन म्हणतात. आता इथे काय म्हटलेले, विशिष्ट प्रकारचे. आता मजकुरातील माहिती आहे, पण कशी माहिती आहे, विशिष्ट प्रकाराची. आता आपण पेपर वगैरे वाचतो, आता पेपर वाचल्यानंतर पूर्वी काय व्हायचं, क्रिकेटची बातमी यायची, बरोबर आहे का नाही, क्रिकेटची बातमी यायची. मग आपण काय करायचं, वर ज्या दिलेल्या आहेत न्यूज आहे कुठेतरी जायचं नाही, पण मध्ये कुठेतरी क्रिकेटचं काहीतरी दिसलं एखादा फोटो वगैरे, तर आपण काय करायचं, फक्त हाच मजकूर वाचायचा. कोणता मजकूर वाचायचो, फक्त क्रिकेट असेल, जे आपल्या आता मुली असतात. आता पूर्वी काय होतं, आता मोबाईलमध्ये पण काय येतं, खूप सारी माहिती येते, पण पूर्वी पेपरामध्ये एखाद्या वस्तूबद्दल माहिती, मग त्या मुली बाकीच्या माहिती वाचतील का, पण जे मुलींचं म्हणजे एखादा आभूषण असेल काही त्याच्या संदर्भात, मग फक्त तेवढा तो ठराविकच मजकूर वाचतील, बाकी वाचणार नाही. मग इथे पण तेच म्हटलेलं आहे का विशिष्ट प्रकारची माहिती, विशिष्ट म्हणजे जे पाहिजे त्याच विशिष्ट प्रकारची माहिती तुम्ही बारकाईने वाचतात आणि लक्षपूर्वक वाचतात. या कौशल्याला काय म्हटलं, याला म्हटलं जातं स्थानिक आकलन म्हटलं जातं. स्थानिक आकलन म्हणजे काय, का तुम्ही त्याच ठिकाणाचं वाचतात, तेच पूर्ण पेपर वाचणार आहेत का तुम्ही, अजिबात नाही, तुम्ही त्याच ठिकाणाचं वाचणार आहेत, म्हणजे तेवढ्याच मजकूर असेल, तेवढीच वळ असेल, तेच याला म्हटलं जातं स्थानिक आकलन म्हटलं जातं. स्थानिक म्हणजे तेवढंच आणि त्या जागेवरचं. आता त्याच्यानंतर प्रश्न 111. आता नैदानी चाचणीवर आलेला प्रश्न आहे. नैदानी चाचणीचा वापर म्हणजे काय, भाषा शिक्षणात नैदानी चाचणीचा वापर कोणत्या उद्दिष्टपूर्तीसाठी केला जातो, म्हणजे भाषा शिक्षण असेल किंवा कुठलंही शिक्षण असेल, याच्यामध्ये नैदानी चाचणीचा उपयोग का केला जातो. पहिलं काय म्हटलंय, समकालीन मूल्यमापनासाठी, प्रश्न तयार करण्यासाठी. आता प्रश्न तयार करण्यासाठी तुम्ही नैदानी चाचण्याचा उपयोग करतात का, तर अजिबात करत नाही. नैदानी चाचणी म्हणजे काय, ज्या प्रकारे आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो आणि तो काय करतो, आपल्याला विचारतो, तुला ताप आला आहे, सर्दी खोकला काय आलेला आहे, म्हणजे सगळे विचारून घेतो आणि मग आपल्यावर उपचार करतो. म्हणजे काय, तुमच्या चुका काय आहेत हे जाणून घ्यायचं आणि त्याच्यावर उपचार करायचा, याला नैदानी म्हटलं जातं. पण पहिलं काय म्हटलं, प्रश्न तयार करण्यासाठी, तर असं अजिबात नाही. PTM बैठकीत पालकांना सांगणे आणि लक्ष देण्यास सांगणे, म्हणजे हे पालकांसाठी लक्ष देण्यासाठी, यासाठी ते वापरत नाही. तिसरं ऑप्शन काय म्हटले, विद्यार्थ्यांच्या उणिवा जाणून घेऊन उपचारात्मक पावले उचलणे, म्हणजे हे नैदानी चाचणीचं उद्दिष्ट काय असतं का विद्यार्थ्यांच्या उणिवा म्हणजे हा विद्यार्थी नेमका कुठे चुकतंय, भाषा शिक्षणामध्ये याला कुठे अडचणी येतात, जोडाक्षर लिहिताना याला काहीतरी होतंय का, हा शब्द काय याला लिहिता, म्हणजे या प्रकारे काय करायचं, त्याच्या उणिवा जाणून घ्यायच्या, त्याच्या चुका जाणून घ्यायच्या आणि त्याच्यावर उपचारात्मक पावले उचलण्यासाठी नैदानी चाचणी घेतली जाते. ऑप्शन 3 हे योग्य आहे. चौथं काय म्हटले, विद्यार्थ्यांना नियतकालिक माहिती मिळवण्यासाठी अजिबात केलं जात नाही, पण उपचारात्मक अध्यापनासाठी नैदानी चाचणीचा वापर केला जातो. प्रश्न 112. आता प्रश्न 112 काय म्हणतोय बघा, पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे, म्हणजे पाठ्यपुस्तक म्हणजे पुस्तकांच्या संदर्भात कोणतं विधान योग्य आहे. पहिलं ऑप्शन काय म्हटलंय, पाठ्यपुस्तक विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात अंतिम असते, म्हणजे पहिलं ऑप्शन काय म्हणतंय का अंतिम असते, म्हणजे पाठ्यपुस्तक हे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात अंतिम असते, म्हणजे पाठ्यपुस्तकात जर नसलं तर विद्यार्थी शिकू शकत नाही, डायरेक्ट अंतिम आहे बा, पाठ्यपुस्तकच पाहिजे, असं असतं का, तर अजिबात नाही. पाठ्यपुस्तक अंतिम नसतं, वेगवेगळ्या घटक पण महत्त्वाचे असतात, फक्त पाठ्यपुस्तकावर चालेल का, तर अजिबात नाही. 2 ऑप्शन काय म्हटलंय, अभ्यासक्रमाची उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी मदतरूप ठरते. हे थोडं बरं वाटतं का, पाठ्यपुस्तक काय आहे, कारण आपल्याला योग्य विधान विचारलेलं आहे ना. पाठ्यपुस्तक उद्दिष्टांची, अभ्यासक्रमाचे जे उद्दिष्ट असतात ते पूर्ण करण्यासाठी मदत करतं, हे थोडं बरं वाटतंय, मदत करतं ना पाठ्यपुस्तक, अभ्यासक्रमाचे जे उद्दिष्ट आहेत.
तिसरं ऑप्शन काय म्हटलंय, सत्रासाठी शैक्षणिक उपक्रमाचे नियोजन असते. आता पाठ्यपुस्तक याच्यासाठी दिलेलं असतं का हां तुम्ही दीपावलीपर्यंत हे शिकवा, हे पुढे हे शिकवा, हे शिकवा, हे नाही. तर पाठ्यपुस्तकाचे सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक मदत करतं हे असतं. पण हे तुम्हाला हे शिकवलं पाहिजे ते शिकवलं पाहिजे यासाठी नाही, तर उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी असतं. ऑप्शन 3 पण बाहेर झालं. पाठ्यपुस्तकांना काही पर्याय नाही, म्हणजे पाठ्यपुस्तकांशिवाय काहीच पर्याय नाही बाबा, दुसऱ्याने आपण शिकू शकत नाही असं पण नसतं. म्हणजे हे झाले 3 ऑप्शन बाहेर झालं. मग 2 ऑप्शन बेस्ट का आहे का, अभ्यासक्रमातील जे उद्दिष्ट असतात ते पूर्तता करण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी पाठ्यपुस्तक हे उपयोगाचं असतं. आता प्रश्न 113 काय म्हणतोय बघा, पुढीलपैकी कोणत्या उपक्रमातून विद्यार्थ्यांची मौखिक भाषा विकसित करण्यासाठी शिक्षकांना मदत मिळते. आता तुम्हाला विद्यार्थ्यांची काय मौखिक भाषा विकसित करायची आहे. मौखिक म्हणजे त्यांना बोलकं करायचं आहे. तर बोलके कसे होणार, हां कोणती मदत योग्य ठरेल. पहिलं ऑप्शन काय म्हटलं, शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी पाठ मोठ्याने वाचणे. आता जर शिक्षक आहेत तुम्ही आणि विद्यार्थ्यांना मी वाचतोय माझ्या मागे तुम्ही वाचा, याच्याने मौखिक विकास होईल का, अजिबात होणार नाही. पाठांतर करतील, मी वाचले मग तुम्ही वाचा, म्हणजे हे ऑप्शन पण काय झालं, पहिलं ऑप्शन बाहेर झालं. कविता पाठ करून तिचे पठण करणे, म्हणजे कविता त्यांना पाठ करायला लावायची, मग याच्याने मौखिक होईल ना. मौखिक म्हणजे मौखिक अभिव्यक्त म्हणजे काय, स्वतः त्याच्या मनातील भावना स्वतः तो बोलका झाला पाहिजे ना. पण इथे कविता पाठ करून घेतली म्हणजे काय झालं, ते रटण आणि दोहराव, हे पण चालणार नाही. तिसरं ऑप्शन काय म्हटलंय, भूमिका अभिनय म्हणजे काय का, विद्यार्थ्यांना एखादा तुम्ही टॉपिक द्या, म्हणजे उदाहरणार्थ सांग रे तुझे पप्पा घरी कसे बोलतात, म्हणजे काय झाली, एक प्रकारची भूमिका झाली. मग लहान मुलं काय असतात मग त्या प्रकारे भूमिका सांग कावळा कसा करतो, मग ते म्हणजे भूमिका करेल, म्हणजे काय होईल, तो अभिव्यक्त व्हायला लागेल. बरोबर आहे का नाही. कुत्र्याच्या हालचाली सांग रे बाबा, कुत्रा कसा, म्हणजे ते त्या प्रकारे हालचाली करेल, भूमिका अभिनय करेल. कुत्र्याबद्दल माहिती सांग, म्हणजे याने काय होईल, भूमिका अभिनय करेल आणि कुत्र्यासारखा वागून कुत्रा काय म्हणतो त्याचे विचार काय म्हणतात या प्रकारे, म्हणजे भूमिका अभिनयातून नक्कीच त्याचा मौखिक सराव व्हायला सुरुवात होईल. आणि चौथं ऑप्शन काय म्हटलंय, नवीन किंवा माहीत नसलेल्या शब्दांचे योग्य उच्चारणाचा सराव. आता बघा किती चुकीचं ऑप्शन आहे का, त्या विद्यार्थ्याला तो शब्द माहीत नाही आणि त्याचा तुम्ही त्याला सराव करायला लावला. आता उदाहरणार्थ कमळ हा शब्द माहीत आहे, हे तुम्ही सांगायचं नाही, आणि लमळ म्हण, किती जरी त्याला लमळ म्हणायला लावलं पण त्याचा उच्चार करून त्याला उपयोग आहे का, अजिबात नाही. म्हणजे चौथं ऑप्शन पण बाहेर झालं. पण मौखिक विकास जर करायचा असेल तर भूमिका अभिनयातून त्यांचा विकास नक्की होईल. प्रश्न 114. आता प्रश्न म्हणजे याच्यामध्येच प्रश्नामध्येच उत्तर लपलेलं आहे. आता पहिला ऑप्शननुसार जाण्यापेक्षा फक्त यात अर्थ समजून घ्या. भाषा स्वच्छंदी असते, म्हणजे भाषा स्वच्छंदी असते असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला डॅश डॅश म्हणायचे असते. आता इथे काय म्हटलंय बघा, भाषा स्वच्छंदी असते म्हणजे भाषा स्वतंत्र असते म्हणजे याचा आपण जेव्हा म्हणतो तर याचा अर्थ काय होता, स्वतंत्र असते म्हणजे. आता पहिलं ऑप्शन काय म्हटलं, भाषा आणि अर्थ यांच्यात अंगभूत संबंध असतो. आता आपण वर काय वाचलं, स्वच्छंद म्हणजे वेगळी असते. आता स्वच्छंद असता आपण जेव्हा म्हणतो तर एकत्र राहील का, अजिबात राहणार नाही. कारण आपण काय म्हटलंय, आपण म्हणताना काय म्हणतोय, स्वच्छंदी असते म्हणजे वेगळी असते. पण इथे काय म्हटलं, अंतर्भूत, कारण म्हणताना आपण स्वच्छंद म्हटलं तर वेगळी पाहिजे, पण इथे अंतर्भूत, म्हणजे पहिलं ऑप्शन बाहेर झालं. शब्द आणि अर्थ यांच्यातील संबंध योगायोगाने नसून त्याला योग्य आधार असतो. आता इथे पण संबंधच म्हणतोय, पण दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय अर्थ शब्द आणि अर्थ याच्यात संबंध, पण इथे काय म्हटले, स्वच्छंद म्हणजे वेगळं पाहिजे, म्हणजे हे पण येत नाही. तिसरं ऑप्शन काय म्हटले, भाषेतील शब्द आणि अर्थ याच्यात कोणताही अंगभूत संबंध नसतो. म्हणजे काय, स्वच्छंद केव्हा म्हणता येईल, स्वच्छंद म्हणजे भाषेतील शब्द आणि अर्थ याचा काही संबंध राहत नाही तेव्हा स्वच्छंद म्हणता येईल. म्हणजे ऑप्शन 3 हे बरोबर आहे. चौथं काय म्हटलंय, भाषा पूर्वप्रत्यय सिद्धांतानुसार अनुकरण करते म्हणजे जे त्याचं आहे ते याचं आहे, म्हणजे काय झालं, संबंध लागला. पण आपण म्हणतो काय का स्वच्छंद आहे, म्हणून ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. प्रश्न 115. आता प्रश्न 115 आगमन आणि निगमन विधी मी तुम्हाला सांगितले होते, त्याच्यावर आलेला आहे. व्याकरण शिक्षणाची निगमन पद्धती. आता आगमन आणि निगमन 2 पद्धती आहेत, हे तुम्हाला कळाले, पण ज्यांनी क्लास लावले त्यांना सगळं माहिती आहे. व्याकरण शिक्षणात निगमन पद्धती या गोष्टीवर पुरस्कार देतात. आता निगमन कशावर भर देते, पुरस्कार देणे, भर देणे, असे
प्रश्न. आपण कशावर उदाहरणं द्यावीत. आता उदाहरणं द्यावीत हे कोणचं असतं, आगमनचं असतं. निगमनचं राहतं का, अजिबात नाही. प्रामाणिक संभाषण अजिबात नाही. अभ्यासातील घटक देऊन सराव अजिबात नाही. तर नियम सांगावे, निगमन पद्धतीमध्ये काय होतात, नियम सांगावेत याच्यावर आपण काय दिलं, भर देतो. म्हणजे काय, नियम सांगण्यावर भर असतो. आता त्याच्यानंतर सत्याच्या प्रश्न 116वा, सत्याच्या पलीकडे जाऊन अंदाज लावणे, अनुमान करण्याची पद्धत म्हणजे काय. सत्याच्या पलीकडे, सत्याच्या पलीकडे जाणे म्हणजे बघा, आता आपण मोगली बघतो. आता मोगलीमध्ये तुम्ही बघितलं असेल का आहे, बागा आहे, हां, त्या हे काय करतात, सत्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे काय, हां, एक वाघ बोलतोय, एक चिमणी बोलते, ती माकड असतं, माशा ती बोलते, म्हणजे संभाषण. म्हणजे जे सत्य आहे सत्याच्या पलीकडे जाऊन काय करणे, अनुमान लावणे. सत्याच्या पलीकडे जाऊन काय, जे खरं आहे ना त्याच्या पलीकडे जायचं. वाघ बोलतोय ना, हा बोलतोय, म्हणजे काय, याला काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं भाकीत करणे म्हटलं जातं. भाकीत करणे म्हणजे आपण कल्पना करतो ना, भाकीत करणं. मग एक कल्पना, मोगली बोलत होता, तो का बोलत होता, म्हणजे साप बोलायला लागला, म्हणजे या प्रकारे भाकीत करणे याला म्हटलं जातं. कारण सत्याच्या पलीकडे जाऊन अंदाज लावला जातो. सत्याच्या पलीकडे म्हणजे सत्याला सोडून, बरोबर आहे का नाही, ज्या काल्पनिक घटना असतात याला भाकीत करणं असं म्हटलं जातं. प्रश्न 117. आता प्रश्न 117वा काय म्हणतोय बघा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मुक्त लेखनासाठी प्रवृत्त करावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मुक्त लेखनासाठी प्रवृत्त करावे, कारण मुक्त लेखनाचा विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा फायदा होतो. मुक्त लेखनाचा विद्यार्थ्यांना महत्त्वाचा फायदा होतो. योग्य पर्याय निवडा. आता मुक्त लेखन म्हणजे काय, मुक्त लेखन म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या मनात काय भावना आहेत हे त्यांना लिहायला लावायचं. तुमच्या मनानुसार एखादा टॉपिक घ्या आणि लिहा. कोणाला झाडाबद्दल, कोणी कुत्र्याबद्दल, कोणाला कार्टूनबद्दल लिहायचं असेल का, मी मोगली हा कार्टून बघतो मग त्याच्याबद्दल लिहायचं, त्याला मुक्त लेखन म्हटलं जातं. मुक्त म्हणजे त्याच्यावर काहीच बंधनं न लावता, शिक्षकाने न सांगता का याच टॉपिकवर लिहावं लागेल, विद्यार्थ्यांच्या मनानुसार. मग या मुक्त लेखनाचा काय फायदा होतो हे तुम्हाला सांगायचं आहे. काय फायदा होतो, योग्य ऑप्शन निवडायचं आहे. पहिला ऑप्शन काय म्हटले, यामुळे विद्यार्थ्यांना ओघवते आणि कल्पकतेने लिहिण्यास उत्तेजन मिळते. आता बघा, पहिला ऑप्शन काय आहे, थोडं बेस्ट आहे का, कारण जर मुक्त लेखन जर विद्यार्थ्यांनी केलं तर मुक्त लेखन केल्यामुळे काय, ओघवते म्हणजे त्यांच्या मतानुसार आणि कल्पना, त्यांच्या मनातील ज्या कल्पना ह्या लिहिण्यासाठी उत्तेजन मिळतं. हा पहिला ऑप्शन थोडं बरं आहे. दुसरा ऑप्शन काय, लिहायचे किंवा नाही याचे स्वातंत्र्य असते. म्हणजे आता मुक्त लेखनाचं असं असतं का, त्यांना वाटलं नाही लिहायचं, स्वातंत्र्य असतं. मुक्त लेखन याला म्हणत नाही. मुक्त लेखन म्हणजे तुमच्या कल्पनांना वाव देणे. पण इथे काय म्हटलं, लिहायचं किंवा नाही लिहायचं यांना स्वातंत्र्य, हे पण अजिबात योग्य नाही. तिसरं ऑप्शन काय म्हटले, त्यांना असे वाटत नाही किंवा त्यांना खूप लिहायचं आहे आणि अचूक लिहायचं आहे. म्हणजे मुक्त लेखन असं असतं का, त्यांना वाटत नाही बा चुकीचं बी राहिलं तर माझा सर काय करून गेलं, माझा मास्तर काय करून गेलं, यासाठी पण मुक्त लेखन असं असतं का, यासाठी अजिबात नाही. म्हणजे हे ऑप्शन पण बाहेर झालं. त्यांच्या प्रथम भाषेतील काही वैशिष्ट्ये लेखनात समाविष्ट करता येतात. आता इथे भाषेची वैशिष्ट्य समाविष्ट करण्याचा हेतूच नाही ना, कारण विद्यार्थ्यांना काय करायचं, मुक्त लेखन द्यायचं आहे. मुक्त लेखनातून त्यांच्या कल्पना असतील, भाव असतील, भावना असतील, सुख असतील, दुःख असतील, त्यांच्या मतानुसार लिहायला लावायचं आहे. म्हणजे काय, यामुळे विद्यार्थ्यांना ओघवते आणि काल्पनिक लिहिण्यास उत्तेजन मिळते. म्हणजे बघा, आता एखादा कुत्रा आहे, लहान मुलांना काय वाटतं का, कुत्रा आमच्याशी बोलतो, मग सांगितलं ना तुमच्या घरातील कुत्र्याबद्दल माहिती लिहा, मांजरीबद्दल, ते लिहून देतात. माझी मांजर मला म्हणत होती तू शाळेतून केव्हा येणार आहे घरी, म्हणजे काय झालं, कल्पना मांडल्या का नाही, म्हणजे मुक्त लेखन झालं. कुत्रा बोलतो, बरोबर आहे की नाही. आता मी पण जेव्हा शाळेत जायचो तर एक आमचा मित्र होता, तो आम्हाला सांगायचा का माझं कुत्रं माझ्याशी बोलतं, ते म्हणतं, जेव्हा आम्ही पहिली दुसरीला होतो ते म्हणतो का तू कुठे शाळेत चालला, केव्हा येशील, म्हणजे काय झालं, या प्रकारे मुक्त लेखनाचा फायदा असतो. आता प्रश्न 118वा काय म्हणतोय बघा, 5व्या इयत्तेतील शिक्षक म्हणून तुम्ही, बघा 5व्या इयत्ते म्हणजे तुम्ही शिक्षक कितवीचे आहेत, 5वीचे आहेत. 5व्या इयत्तेतील शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना पाठ काळजीपूर्वक वाचायला सांगतात. पाठ काय करतात, प्रश्न वाचून घ्यायचा नीट. पाठ काळजीपूर्वक वाचायला सांगतात. नंतर तुम्ही विद्यार्थ्यांना प्रश्नांची ससंदर्भ
उत्तर द्यायला सांगतात. या प्रक्रियेतून तुम्ही विद्यार्थ्यांचे कोणत्या प्रकारचे उत्तेजन देता? म्हणजे तुम्ही 5वी वर्गाचे शिक्षक आहेत आणि तुम्ही विद्यार्थ्यांना पाठ काय केला, काळजीपूर्वक वाचायला सांगितला आणि त्याच्यानंतर तुम्ही ससंदर्भित म्हणजे जो प्रश्न विचारला आहे त्यालाच अनुसरून उत्तरं द्या असं सांगितलं. आता तुम्हाला माहीत आहे का पाठ वाचल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तर द्यायचे, मग विद्यार्थी वाचन कसे करतील? आता पहिलं ऑप्शन काय म्हटलं, विस्तृत वाचन. आता विस्तृत म्हणजे काय, आनंद मिळवण्यासाठी, गोष्ट विरंगुळा मिळवण्यासाठी वाचन केलं जातं, त्याला विस्तृत म्हणजे येत नाही, पण इथं काय म्हटलं, काळजीपूर्वक वाचायचं आहे. निहाळणे म्हणजे काय, निहाळणे म्हणजे काय, जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ना तेच महत्त्वाचे पॉईंट फक्त बघणे, महत्त्वाचे बघणे. पण इथे काय म्हटलेले, काळजीपूर्वक वाचायचं आहे ना, पाठ काळजीपूर्वक वाचायचं आहे. पाठ जर काळजीपूर्वक वाचायचं फक्त निहाळून चालेल का, महत्त्वाचे पॉईंट म्हणजे काय, हे ऑप्शन पण बाहेर झालं. चाळणे म्हणजे एखादा मुद्दा आहे, एखादी ओळ आहे तेवढीच बघणे, बाकी बघणे नाही. पण इथे पाठ काळजीपूर्वक वाचायचं आहे, म्हणजे याला काय म्हटलं जाईल, गहन वाचन. म्हणजे काय, पूर्ण पाठ काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचा आणि त्याच्यानुसार उत्तर द्यायची. म्हणून हे काय येणार नाही, कारण विस्तृत वाचन कुठे केलं जातं का, जे धावतं वाचन असतं, विस्तृत वाचन धावतं, आनंद मिळवण्यासाठी, कविता, गोष्ट, कादंबऱ्या वाचण्यासाठी जे वाचन केलं जातं त्याला विस्तृत वाचन असं म्हटलं जातं. पण गहन वाचन म्हणजे आपण परीक्षेसाठी करतो, सीटेटसाठी करतो. म्हणजे काय, तुम्ही काळजीपूर्वक वाचतात आणि ससंदर्भितच उत्तर देतात. ससंदर्भित उत्तर म्हणजे काय, जो प्रश्न विचारला आहे त्याला तेच उत्तर पाहिजे, याला म्हटलं जातं ससंदर्भित. प्रश्न 119 काय म्हणतोय बघा, भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया केव्हा घडते? भाषा आत्मसात करणे, अर्जन करणे, आता केव्हा घडते भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया? पहिलं ऑप्शन काय म्हटलंय, मुलांना व्याकरणाचे नियम शिकवले जातात. म्हणजे जेव्हा तुम्ही मुलांना व्याकरणाचे नियम शिकवले जातात तेव्हा मुलं भाषा शिकतील. आत्मसात करणे म्हणजे अर्जन करणे. आता लहान मुलाला पहिले तुम्ही व्याकरण शिकवलं का, व्याकरण शिक रे बाबा, याला सामान्य नाम म्हणतात, आणि मग ते भाषा असं अजिबात होणार नाही. म्हणजे पहिलं ऑप्शन बाहेर झालं. दुसरं ऑप्शन काय म्हटलंय, मुलांना भाषांतराचा सराव करून दिला जातो. आता अर्जन जर तो विद्यार्थी तुम्ही भाषांतराचा सराव करून दिला का, आता लहान मुलं आहे, आता तुम्हाला माहिती आहे मूल जन्मापासूनच भाषा अर्जन करतं. मग लहान मुलाचा कुठे सराव करणार तुम्ही, हे पाणी घे असा तुम्ही मन हे पाणी घे असा सराव केला का तुम्ही, अजिबात नाही. कारण याच्याने आत्मसात होईल का, अजिबात होणार नाही. म्हणजे ऑप्शन पण बाहेर झाला. मुलांना वाचनाची संधी दिली जाते. आता मुलांना वाचन म्हणजे कुठे संधी देणार, जर मुलांना भाषाच येत नाही तर वाचनाची संधी देऊन उपयोग आहे का, तर अजिबात नाही. वाचनाची संधी देऊन, कारण मुलांना भाषा आत्मसात करायची. तर भाषा केव्हा आत्मसात होईल, मुलांना भाषेच्या संपर्कात आणले जाते. म्हणजे भाषा केव्हा आत्मसात होईल का, मुलांना तुम्ही भाषेच्या संपर्कात आणलं. आता उदाहरणार्थ आपली मातृभाषा काय, मराठी आहे. आपली मातृभाषा मराठी आहे, आमच्याकडे अहिराणी बोलली जाते. आता मग आमच्याकडे अहिराणी का बोलली जाते, का आमच्याकडे जो भाषेचा संपर्क आहे तो कोणता आहे, अहिराणी आहे. जिकडे मराठी बोलली जाते, कोकणी बोलली जाते. मग मुलं भाषा काय शिकतात तशी, का भाषेच्या संपर्कामध्ये जी भाषा म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिसरात जर जी भाषा बोलली जाते तीच आत्मसात होते. मग इथे काय म्हटले, भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया केव्हा घडते, का ज्या वेळा मुलं भाषेच्या संपर्कात येतात. कुठली भाषा असेल, जगाच्या पाठीवर कुठली भाषा असेल, भाषा आत्मसात केव्हा होते, का ज्या वेळा मुलांना भाषेच्या संपर्कात आणलं जातं. आणि प्रश्न शेवटचा हा प्रश्न, वर्गात मातृभाषा वगळली जाते. आता बघा हा प्रश्न कसा, वर्गात मातृभाषा वगळली जाते, वापरली जात नाही. म्हणजे कोणची थेट पद्धत असते, थेट पद्धतीमध्ये मातृभाषा वापरली जात नाही, तुम्हाला डायरेक्ट शिकवलं जातं. डायरेक्ट मातृभाषा वगळली जाते, मातृभाषेला स्थान नसतं. आता या प्रकारे हे 15 प्रश्न होते. बॅच जॉईंटसाठी मोबाईल नंबर 74 98 99 34 आणि 66. दुसरा नंबर 95 61 99 34 66. बघा याच्यावर तुम्ही बॅच जॉईन करा. बॅच जॉईन केल्यानंतर सगळे टॉपिक मिळतात. कारण आता तुम्हाला माहीत आहे का सगळे टॉपिकवरच येतात. टॉपिक माहीत नसला तर तुम्ही उत्तरं पण देऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्या नोट्स वगैरे सगळं त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. ऑनलाईन टेस्ट ॲप पण आहे. त्यामुळे सराव करा. सराव महत्त्वाचा आहे आणि टॉपिक महत्त्वाचा आहे. प्रश्न रिपीट होत नाही, प्रश्नाची भाषा बदलली जाते, त्यासाठी टॉपिक वाचावा लागतो. टॉपिक जर वाचला नाही तर काहीच कळणार नाही आहे. कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा.